कुठे बाबा? लक्ष तर लयच भारी ठेवलंय. केवढा आहे साप? भैयानी काय फोटो व्हिडिओ काढले काय? अरे वा, भैया तर लयच हुशार निघला. अरे बरोबर त्या फरशी खाली बसला का? दगडा बसला. इथं इथं घुसला वाटतं ना? हा ठीक आहे, भेटेल मग, कुठे नाही सांग. भेटेल भेटेल भेटेल. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. आणि आज साप रेस्क्यू करण्यासाठी मी आली आहे केसनंदगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. तर ताईंनी खूप छान लक्ष ठेवलेलं इथं. बघू आता भेटतोय का साप. आयुष्य आहे ना, पळून चालला होता. कातन आहे सापाच्या अंगावर. हा हा, विरुळ आहे. हा इरुळ आहे. विरुळा, पानदिवड, इंग्लिश मध्ये चेकड किलबॅक. मोठं वाटत होतं का आधी? अच्छा, कातनवर आहे साप. चावतो ना, उलट सगळ्यात चावका साप म्हटलं तर हाच आहे. हो, खूप चावका आहे. तर विरुळा साप आपण या ठिकाणी रेस्क्यू केलाय. हा बिनविषारी प्रजातीचा साप आहे. पाण्यामध्ये विहीर असू द्या, ओढा असू द्या, नाल्या असू नद्या, या ठिकाणी हे साप खूप जास्त असतात. मासेमारी जे लोक करतात त्यांना खूपदा हे पाहायला भेटतात. कातनवर आलाय त्यामुळे आपल्याला त्याला लगेच पॅक करायचंय. ऊन पण आहे वरून खूप सारं, त्यामुळे आपण लगेच पॅक करू. आणि लक्षात ठेवा, हा विरुळा आहे जो की बिनविषारी. याच्यापासून तसा त्रास काय नाही, पण खूप चावतो जोराचा. हा आजी, बरोबर. तो आधी कुठे होता? आधी कुठून आला? तो आला कुठून? अच्छा, आपल्या ओट्यावरून इकडे घुसला का तो? बरं बरं, जाऊ दे, भेटला ना. तुम्हाला नाग वाटलं काय? अच्छा ठीक आहे, चला.